कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीसांकडून हेलिकॉप्टरमधून नुकसानीची पाहणी। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली आहे। तातडीने पंचनामे करून अहवाल मिळाल्यावर 10 दिवसात पैसे मिळतील। दिवाळी आधीच शेतकऱ्यांना पैसे मिळतील। वडीगोद्रीमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री भरणे यांची माहिती। शेतकरी महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर, तर पंकजाताई मदत करा, महिलांकडून भावनिक साथ। पंकजा मुंडे जालनाच्या गोळेगावात पाहणी दौऱ्यावर। धाराशिवच्या भूममध्ये पुरामुळे एका शेतकऱ्याची 14 जनावर दगावली। दरम्यान प्रशासनातर्फे अद्याप कोणतीही या ठिकाणी मदत पोहोचली नाही। तर शेतकऱ्यांची माहिती। मनोज जरांगेंसमोर व्यथा मांडताना शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर। धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या कारंजा या गावातनं शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवले। तर 12 साहित्यांचं किट घेऊन आलेला हा टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवला। 3 दिवसांनंतर दौरे केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला। शेतकऱ्यांची अनेक जनावरं दगावल्यामुळे बळीराजा हवालदिल, मी पैसे घेऊन आलो नाही, महाजनांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातल्या जवळामध्ये सुद्धा रोहित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। दरम्यान करमाळा जवळा या रोडवरील सीना नदीवरील बंधारा वाहून गेला। ट्रॅक्टरवरून पाहणी करत रोहित पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद। बीडच्या शिरापूर गावामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान। तर शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनवणे यांच्याकडून नुकसानीची पाहणी। तर पुरातील अडकलेल्या गावातील काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून चंद्रपूरमधील चिमूरच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी। यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीला देखील परवडणार नाही, पाहणी दरम्यान आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। सिंदफणा नदीला आलेल्या पुराचा बीडच्या नाथापूर गावाला फटका। पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात। ऊस, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका। दरम्यान बाग पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलात लोळत आक्रोश। तर ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या मानवतमधील थार या गावातनं 500 ग्रामस्थांचं रेस्क्यू। एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्य दलाच्या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार। तर ओला दुष्काळ जाहीर करून शासनाची मदत मिळण्यासाठी प्रयत्नही करणार, आमदार राजेश विटेकर यांचं आश्वासन। धाराशिवमधील परंडाच्या वडेगव्हाणमधील ग्रामस्थांचं रेस्क्यू। तर लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून 15 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। माढ्याच्या दरफळमध्ये सीना नदीच्या पुरामुळे 4 दिवसांपासून घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश। एनडीआरएफ पथकाच्या साह्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी या पुलावर पाणी पोहोचल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा महामार्ग बंद। सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाढ। तर सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील बंद। विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। त्यामुळे हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडून या ठिकाणी धरणात 48,000 क्युसेकनं पाणी तापी नदीपात्रात विसर्ग सुरू। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये 2,48,000 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी नदी काठावरील हजारो हेक्टर शेती यामुळे पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चाळीसगावमधील गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले। गिरणा धरणातनं सध्या नदीपात्रात 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसानं मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी हे धरण ओव्हरफ्लो। मनमाडच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला। अहिल्यानगरच्या शेगाव तालुक्यामध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार। पुरात पाण्यात वाहून जात असलेल्या वापलेकाला गावकऱ्यांनी वाचवलं। तर आभाने बुद्रुकमधील अवनी नदीच्या पुरामध्ये वाहून जाताना मंगेश आहेर, बन्सी वाघमारे आणि विकास बर्डे यांनी तरुणाला वाचवलं। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या साठवण तलाव फुटल्यामुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान। तर लवकरात लवकर फुटलेल्या तलावाची दुरुस्ती व्हावी, शेतकऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। लातूरच्या औसा तालुक्यातल्या बोरफळ गावाला अतिवृष्टीचा फटका। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। दरम्यान शेतकरी चिंतेत। तर सोयाबीन आणि इतर पिकंही पाण्याखाली। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील धायखिंडीच्या हनुमंत वाडेकर शेतकऱ्याचं उडीद पिकाचं मोठं नुकसान। पावसामुळे संपूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप। त्यामुळे उडीद पीक अक्षरशः खराब झालंय। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान।
अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव, दाभाडी यासह अजंग आणि माळमाथा परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. धाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीच्या परिसरातील घरं वाहून गेली आहेत, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान. द्राक्ष बागांसह सोयाबीनचंही नुकसान. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ, तर 20 किलो कॅरेट्सच्या 550 रुपयांचा बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. अतिवृष्टीमुळे पैठणच्या चांगतपुरीमधील विक्रम खेडकरांच्या मोसंबी बागेचं अतोनात नुकसान. झाडांवरील काढणीला आलेली फळं अचानक खराब होऊन गळत असल्यामुळे शेतकरी आता संकटात. जळगावच्या 40 गावातील जांभडी या परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल. पुराच्या पाण्यातनं केळीचं घड वाहून गेल्याचा हा प्रकार सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सध्या संकटात. फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या. आणि राज्यातील पूरस्थितीमुळे भाज्यांच्या पुरवठ्यामध्ये घट, तर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या भाज्या खराब. परिणामी भाज्यांचे दरही वाढले. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईवरून आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ई पीक पेरा ॲपमध्ये शेतकऱ्यांची नोंद दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. प्रशासनानं मार्गदर्शन करून तातडीनं या अडचणी दूर करण्याची मागणी. अहिल्यानगरमधील पाथर्डी शिरापूर रस्ता बंद असल्यामुळे आता शिरापूर गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे गेल्या 5 दिवसांपासून हा रस्ता बंद, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. गडचिरोलीमध्ये 28 सप्टेंबरला सरकारविरोधात जनआंदोलन उभारणार. बच्चू कडू यांची माहिती, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास फडणवीसांच्या गाडीला काळं फासणार. बच्चू कडूंचा इशारा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन, तर 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचीही मागणी. धुळे शहरात सकल आदिवासी समाजाचा मोर्चा. धनगर बंजारा समाजानं आता आदिवासी समाजामध्ये अतिक्रमण न करण्याची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं तरुणांसह महिला पुरुषांचा सहभाग. डोंबिवलीतनं आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ. स्वदेशी वस्तूंचा वापर करा, आत्मनिर्भर भारत घडवा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचं आवाहन. नाशिकमधील इगतपुरीच्या मारुतीवाडीतील 35 आदिवासी बालक पोषण आहारापासून वंचित. याविरोधात एल्गार कष्टकरी संघटनेचं अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा घेत आंदोलन. बाल प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी. रावेरला बाजार समिती सभापती उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव मंजूर, तर कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात. महाविकास आघाडीच्या पॅनलवरील सभापती उपसभापतींवर अविश्वास पारित. सभापती मनमानी करत असल्याचाही होता आरोप. 14 संचालकांकडून मतदान. नाशिकच्या पाईपलाईन रोडवर रेशन कार्ड आढळल्यामुळे खळबळ. रेशन कार्ड कुणी फेकलं या संदर्भात शोध सुरू, मात्र अचानक रेशन कार्ड आढळल्यामुळे चर्चेला उधाण. जळगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणावरून मनसे आक्रमक. कारवाई करण्यासाठी मनसेचं तहसीलदारांना निवेदन. 5 दिवसांच्या आत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. अहिल्यानगरच्या राहुरीमधील बहिणींवरील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा, तर आरोपीनं 6 महिन्यांपूर्वीच मेहुणीची हत्या करून मृत्यू घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अत्याचार प्रकरणाचा तपास करत असतानाच हत्येचा उलगडा झाल्यामुळे मोठी खळबळ. गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर आत्मसमर्पण. 2 नक्षलवाद्यांवर 18 लाखांचं बक्षीस, तर 4 नक्षलवाद्यांवर 4 लाखांचं बक्षीस होतं. रश्मी शुक्लांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधान भेट. नाशिक पोलीस अकादमीतील गणवेश खरेदीसाठी बनावट टेंडर चौकशी प्रकरणी रश्मी करंदीकर यांच्याकडून पती आणि मुख्य आरोपींवर गंभीर आरोप. पतीकडून चालवलेल्या कथित गैरव्यवहारापासून संबंध नाही. रश्मी करंदीकर यांच्याकडून पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचाही आरोप. अहिल्यानगरच्या राहुरीमधील बहिणींवरील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा, तर आरोपीनं 6 महिन्यांपूर्वीच मेहुणीची हत्या करून मृत्यू घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अत्याचार प्रकरणाचा तपास करत असतानाच हत्येचा उलगडा झाल्यामुळे मोठी खळबळ. गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर आत्मसमर्पण. 2 नक्षलवाद्यांवर 18 लाखांचं बक्षीस, तर 4 नक्षलवाद्यांवर 4 लाखांचं बक्षीस होतं. रश्मी शुक्लांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधान भेट. नाशिक पोलीस अकादमीतील गणवेश खरेदीसाठी बनावट टेंडर चौकशी प्रकरणी रश्मी करंदीकर यांच्याकडून पती आणि मुख्य आरोपींवर गंभीर आरोप. पतीकडून चालवलेल्या कथित गैरव्यवहारापासून संबंध नाही. रश्मी करंदीकर यांच्याकडून पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचाही आरोप.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कला दालनाचा छताचा भाग कोसळला. लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च करून सुद्धा बालगंधर्व रंगमंदिराची अशी दुरावस्था कायम. दालनात कुणी नसल्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. सांगलीच्या भिलवडी नजीक दुधाचा टँकर उलटला. दरम्यान दुधानं भरलेला हा टँकर उलटल्यामुळे चालकासह यामध्ये दोघांचाही मृत्यू. भिलवडीकडे जाताना खंडोबाची वाडी या परिसरामध्ये हा अपघात घडलाय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नवरात्रोत्सवामुळे राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. नवरात्रोत्सवानिमित्त अकोल्यातल्या रुद्रायणी मातेच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी. सप्तशृंगी गडाप्रमाणे राज्यभरातनं रुद्रायणी मातेच्या या दर्शनासाठी भाविक गडावर. रत्नागिरीच्या कोतवडेमध्ये वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या बिबट्याची वैद्यकीय तपासणी, त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून